नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण मस्तपैकी हरभरा आणि बटाट्याची मिक्स भाजी करणार आहे। ती अगदी सोपी आहे पद्धतीने। तर कढईमध्ये तेल, जिरे, मोहरी आणि उभा चिरलेला मी कांदा टाकलाय। तुम्ही छोटा चिरला तरी काहीच हरकत नाहीये। 1 चमचा आलं लसूण पेस्ट सुद्धा टाकलेली आहे। आता आपल्याला आलं लसूण पेस्टचा कच्चटपणा घालवायचा आहे, म्हणून थोडा वेळ त्याला परतून घेऊया। आणि इथे मी 1 मोठा टोमॅटो चिरून घेतलाय। तुम्ही प्युरी करून टाकली तरी काहीच हरकत नाहीये। आता याच्यामध्ये तुम्हाला हवे ते मसाले, म्हणजे मी इथे घरचा मसाला टाकलाय आणि हळद पावडर आणि गरम मसाला टाकलेला आहे। तुम्ही इथे लाल तिखट, धने जिरे पावडर किंवा तुम्ही चिकन मटन मसाला सुद्धा इथे वापरू शकता। आता मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे, म्हणून मी ज्या भांड्यात कुकरमध्ये हरभरे उकडून घेतले होते त्याचंच थोडंसं पाणी मी याच्यात टाकले, म्हणजे मसाले करपणार नाही आणि मस्तपैकी ते भाजून निघतील। आता मी त्याच्यावर थोडंसं मी झाकण सुद्धा ठेवते, म्हणजे त्याला छान तेल सुटेल, कारण आपण इथं वाटण वापरलेलं नाहीये, म्हणून आपल्याला ह्याची छान पेस्ट केली पाहिजे। ठीक आहे। आता जे कुकरमध्ये मी हरभरे असे उकडून घेतले होते, उकडताना मी त्याच्यात मीठ, हळद आणि किंचित लाल तिखट टाकलं होतं। त्याचबरोबर इथं 1 उकडलेला बटाटा टाकते, त्यातला अर्धा बटाटा मी बऱ्यापैकी स्मॅश करून टाकते आहे आणि अर्ध्याचे तुकडे करून टाकलेले आहे। आता तुम्हाला जर इथं रस्सा भाजी करायची असेल तर तुम्ही त्याच्यात अजून थोडंसं पाणी ओतू शकता। मला इथं अशी लपथपीतच भाजी ठेवायची आहे। आता आपल्याला याला 5 मिनटं तरी वाफ द्यायची आहे। तर मी झाकण ठेवते आणि त्याच्यावर थोडंसं पाणी ओतून घेते। आता तुम्ही हे पाणी भाजीला टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल। 5 मिनटात आपली भाजी छान रेडी झालेली आहे। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? अगदी झटपट बनते, बिना वाटणात मस्त अशी भाजी, रस्सा भाजी किंवा लपथपीत बनवू शकते। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।